वासरू रात्रीच्या टायमामध्ये बिबट्यानं घेऊन गेलेले आहे. ही हल्यामध्येच होता का राधी? अच्छा. फक्त मोठं गोर तेवढं बाहेर होतं. तुम्हाला वाटलं मोठं, याच्यापेक्षा मोठं होतं वाटते होय? अच्छा. चला 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 चला, कोणा ठिकाणी बघू. चला तिकडून नेले का? बरं, जिकडून नेले तिकडून चला. किती महिन्याचा असला ना? आता निबर जागा आहे. डोळ्याचं भुबळ चालू नाही त्याचं पांढरा म्हणून वासराचा. अरे बापरे, लई नंबर एक मोठं होतं की वासरू? मोठं वासर होतं. आणि त्यानं खाणार बिबट्या बी बकळ मोठा आहे, खूप मोठा आहे. याच्यापेक्षा मोठा आहे. एवढं खालंय म्हणजे बघा की, मस्त सगळं खालंय. फक्त ते पोटाचा खोड राहते की नाही, म्हणजे चारा वगैरे जटर तेवढं सोडून दिले. लाल कंदर लई चांगलं होतं. नाही, विषय कसा आहे ना, मला जाणीव आहे शेतकऱ्याच्या वेदना, म्हणूनच तिथं मी 8-8 दिवस 4-4 दिवस 5-5 दिवस उपाशी मारावलं. म्हणजे की नाही, काय हाऊस नाही आपल्याला. हे मजावर घडलं ते तुमच्यावर घडलं की उद्या जास्त त्याला वेदना कळाल्या. पण हे सगळ्याच्या वेदना सारख्याच आता. आणि वन विभागाचे 2-2 आता कळलं की नाही, 3-3 दिवसापर्यंत येणं आले ते. मग आता सडून गेल्यानं काय खाण्या दिसणार आहे का त्याला? फोन लावला होता जावयाकडून फोन लावून परस्पर जा, हे करा ते करा, आदेश द्याले तिथून ते ना आपल्याला. पंचनाम्याची एक कॉफी तुमच्याकडे घ्या, त्याला तात्काळ बोलून घ्या. ते या बा म्हणा, मला म्हणाले तुम्ही बोल नका, शेतकऱ्याला बोलायला हवा म्हणाले. शेतकरीच बोलले की. थांबायचा फोटो घेतो. गट नंबर काय? बरं, तुमच्या नावावर आहे कोणाच्या? नाही नाही, कोणाच्या नावावर असो तुमचं, कोणाचं नाव सांगा, त्याचा काही विषय नाही. सामाजिक क्षेत्रामध्ये माझं नाव आहे. हे डुकराचे होते, पंजा टप्पू पंजा होते. ठीक आहे, असू दे.